आरआरवा इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडच्या रेडीमिक्स कॉन्क्रीट वापरणाऱ्या आमच्या सर्व ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती। आज आपण बोलणार आहोत रेडीमिक्स कॉन्क्रीट म्हणजेच आरएमसी बद्दल। साइटवर आरएमसी हाताळताना आपण कशी काळजी घ्यावी ही माहिती सांगणारा हा व्हिडिओ। आरएमसी वापरण्याच्या वेळी संरक्षण सर्वात महत्त्वाचं म्हणजे विलंब टाळा। साइटवर आल्यावर त्वरित कॉन्क्रीट टाकणे आवश्यक आहे। विलंब झाल्यास कॉन्क्रीट घट्ट होऊन कार्यक्षमता कमी होऊ शकते। योग्य कॉम्पॅक्शन म्हणजेच घट्ट करणे। एअर व्हॉइड्स काढण्यासाठी व्हायब्रेटर वापरावे। व्हायब्रेटर न वापरल्यास भुंगीर म्हणजेच हनीकॉम्ब तयार होऊन कास्टिंगची ताकद कमी होऊ शकते। सूर्यप्रकाश आणि वाऱ्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी ओले बारदान, प्लास्टिक शीट्स किंवा क्युरिंग कंपाऊंड वापरून ताज्या कॉन्क्रीटला झाकावे। न झाकल्यास कॉन्क्रीटला तडे अथवा मोठ्या भेगा जाऊ शकतात आणि ताकद कमी होऊ शकते। क्युरिंग करताना संरक्षण लवकरात लवकर क्युरिंग सुरू करा। सेट होण्याच्या काही तासांतच क्युरिंग सुरू करावी। न केल्यास कॉन्क्रीटला तडे अथवा मोठ्या भेगा जाऊ शकतात आणि ताकद कमी होऊ शकते। क्युरिंगच्या पद्धती पाणी साठवणे, पाण्याची फवारणी, ओले कपडे, प्लास्टिक शीट किंवा क्युरिंग कंपाऊंड। न केल्यास कॉन्क्रीटला तडे अथवा मोठ्या भेगा जाऊ शकतात आणि ताकद कमी होऊ शकते। क्युरिंग कालावधी ओपीसी साठी किमान 7 दिवस आणि मिश्र सिमेंट साठी 10 ते 14 दिवस। न केल्यास कॉन्क्रीटला तडे अथवा मोठ्या भेगा जाऊ शकतात। गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळा चाचण्या, स्लम टेस्ट, 7 आणि 28 दिवसांची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ टेस्ट, रेकॉर्ड ठेवणे। प्रत्येक बॅचचे रिपोर्ट्स आणि डिलिव्हरी स्लिप सुरक्षित ठेवाव्या। अतिरिक्त सूचना ड्रममध्ये हालचाल कमी होण्यासाठी साइटकडे जाणारे रस्ते गुळगुळीत असावे। कामगारांचे प्रशिक्षण आरएमसी हाताळणी, टाकणे आणि फिनिशिंगसाठी कामगारांना योग्य प्रशिक्षण दिले पाहिजे। अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क करू शकता। धन्यवाद।